नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकता. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा प्रेमात पडेल. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना कळू शकेल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. उपाय: भगवान विष्णूचे 8 नाव: अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंसा, नारायण. आपल्या आर्थिक जीवन शुभ करण्यासाठी जप करा. वृषभ राशी, तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांच्या वेळीच मिळालेल्या पाठिंब्यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त त्याच्या गोष्टी सांगणे पसंत करेल. यामुळे तुम्ही उदास राहाल. उपाय: कुत्र्याला जेवू घातल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढेल. मिथुन राशी, आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणीचे करू शकला नाही तर मग जगण्याला अर्थ काय राहतो? तुम्ही आज आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. सातत्याने विविध गोष्टीवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे
आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. उपाय: पारिवारिक आयुष्याला वाढवण्यासाठी घरात आपल्या कुलदेवतेची लोखंडाच्या मूर्तीची पूजा करा. कर्क राशी: चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीचा संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे, विशेषतः शनिवारी आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल. सिंह राशी: बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. कन्या राशी: विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. कामाच्या ठिकाणी आज दिवस खूप सुंदर असेल. प्रवासाच्या संधी शोधाल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम गण गणपते नम या मंत्राचा 11 वेळा जप करा. तूळ राशी: आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमावण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजचा दिवसाचा विषय आहे.
मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. उपाय: पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे. याने धनाची स्थिती चांगली राहील. वृश्चिक राशी. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करत बसला तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करेल. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल. त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. आज तुमचा जोडीदार तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. धनुराशी. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजू शकाल. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खास करून पार्टीमध्ये. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. उपाय: घरात सूर्याचे किरण येण्याची व्यवस्था करा. यामुळे आरोग्यासाठी हे चांगले असेल. मकर राशी. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करा. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते तर त्यांची साथ संगत तुम्ही सोडली पाहिजे. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्वे आहेत आणि आज तुम्ही याचा अनुभव घेणार आहात. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही
तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय: पारिवारिक जीवनात आनंदासाठी पुरुषाच्या कपाळावर लाल टिळा आणि गृहिणींनी लाल कुंकूचा उपयोग करा. कुंभ राशी: आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी दिवस उत्तम आहे. तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. आरोग्याच्या भल्यासाठी उगाचच त्रागा करू नका. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसा उधार देऊ नका. आणि जर देणे खूप गरजेचे असेल तर त्यांच्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको असा आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. मीन राशी: कार्यालयातील कामकाज फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज खूप रिकामा वेळ तुमचा ऑफिसची कामे पूर्ण करण्यात जाईल. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. तुम्ही इतरावर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.